भारतात खरंच काय चोरी होत असेल तर ती म्हणजे तुमची वैचारिक क्षमता. बँड्रा फोर्ट जो की साक्ष आहे मराठा साम्राज्याने पोर्तुगीजांवर कसा विजय मिळवला, त्याच किल्ल्यावर आज अल्कोहोलची पार्टी होते. जर आपण 2020चा महाराष्ट्र सरकारचा जर GR वाचला तर आपल्याला लक्षात येईल की असे कुठलेही पार्टी, असे कुठलेही अल्कोहोल कन्झम्पशन आपण हिस्टॉरिकल साइट्स फोर्ट्सवर जर करत असाल तर तो एक क्राईम आहे. पण जेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने ह्या व्हिडिओला रिलीज केलं, त्या व्हिडिओमध्ये हे जे ऑर्गनायझर्स आहेत हे आर्ग्यू करत आहेत की आम्हाला याची परमिशन मिळालेली आहे. परमिशन कोणाकडून मिळाली आणि लोकल खासदार आमदार यांना थोडं याबद्दल माहिती नव्हतं. आता दुसरी गोष्ट, ससून डॉग जिथे आपले कोळी बांधव गेली 150 वर्षांपासून तिथं त्यांचा छोटा व्यापार चालवत आहेत, आता त्यांना सडनली तिकडून काढलं जातं. तर का? तर त्यांनी रेंट भरला नाही. पण त्यांनी तर रेंट भरलेला आहे, त्यांनी दाखवलेलं आहे. मग ह्यावर का चर्चा होत नाहीये? आता तिसरी गोष्ट, ज्या पालघरमध्ये साधू संतांना मारलं गेलं आणि ज्यावर त्या सगळ्यांना भरपूर वेदना झाल्या, आता तिथूनच ज्यातला मेन अक्युज्ड आहे तो बीजेपी जॉईन करू. हेच नाही तर तुळजापूरमध्ये सुद्धा एक ड्रग अक्युज्ड बीजेपी जॉईन करतो आणि आपण प्रश्न विचारणार की नाही. त्यामुळेच मी सांगितलं की आपली वैचारिक क्षमता चोरी गेली आहे.